नमस्कार. आज रत्नागिरी नगर परिषदेचा स्थापना दिवस आहे. 1 एप्रिल 1876ला नगरपालिकेची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर नगरपालिकेचा कारभार पहिला ब्रिटिशांनी याची स्थापना केलेली आहे. नंतर 1974ला पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष जयश केळकर या नगरपालिकेवर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आणि त्याच्यानंतर अनेक नगराध्यक्ष या नगरपालिकेमध्ये येऊन गेले. अनेक सदस्यांनी या नगरपालिकेचा कारभार केलेला आहे आणि आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतोय की आत्ता मी नगराध्यक्ष म्हणून समीरजी तिवरेकर उपनगराध्यक्ष आहेत, गारवेसाहेब मुख्याधिकारी आहेत आणि आमची जी 32 जणांची टीम आहे, आम्ही सगळेजण भाग्यवान आहोत. हे सांगायला आनंद अशासाठी वाटतो की रत्नागिरी नगर परिषदेला आत्ता 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हा 150 वर्ष पूर्ण होण्याचा आनंदोत्सव साजरा करण्याचं भाग्य आम्हाला सगळ्यांना लाभलेलं आहे आणि या निमित्तानं वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवणार आहोत. हा विषय असा आहे की एक दिवस नुसता स्थापना दिवस साजरा करून जमणार नाही आहे, तर 150 वर्षाचा इतिहास आपल्या नगरपालिकेचा आहे आणि त्या दृष्टीने कार्यक्रमही तसाच झाला पाहिजे. त्यामुळे ह्या वर्षभर आम्ही हा कार्यक्रम हे राबवणार आहोत. एक चांगल्या प्रकारे सप्ताह साजरा करणार आहोत आणि यामध्ये विविध सामाजिक उपक्रम यामध्ये आम्ही राबवणार आहोत. रत्नागिरीचा सांस्कृतिक इतिहास आहे तो सुद्धा सगळ्यांना समजला पाहिजे, या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम रत्नागिरी नगर परिषदेमार्फत राबवले जाणार आहेत आणि त्याची सुरुवात आम्ही आजपासून करणार आहोत आणि गेले पूर्ण वर्षभर हे उपक्रम आमचे चालू राहणार आहेत. ते कशा पद्धतीने चालू राहतील याची माहिती तुम्हाला आम्ही या पत्रकाच्या माध्यमातून देतो. आपण जर बघितलं तर गेल्या 2 वर्षामध्ये रत्नागिरी शहराची जी प्रगती झालेली आहे, अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी सन्माननीय पालकमंत्र्यांच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये आलेल्या आहेत. रत्नागिरी एक चांगला शैक्षणिक हब झालेला आहे. त्याचबरोबर पर्यटकसुद्धा रत्नागिरीमध्ये आल्यानंतर चांगल्या पद्धतीने 4 दिवस राहू शकतो अशा वेगवेगळ्या गोष्टी रत्नागिरीमध्ये आलेल्या आहेत. शिवसृष्टी झालेली आहे, लेझर शो आहे, तारांगण झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून झालेल्या आहेत आणि पालकमंत्र्यांचं एक चांगलं स्वप्न आहे की रत्नागिरी अशी झाली पाहिजे की महाराष्ट्रातलं 1 नंबर शहर हे रत्नागिरी झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी पालकमंत्री खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सुद्धा मार्गदर्शन करतायत आणि चांगल्या चांगल्या गोष्टी रत्नागिरीमध्ये आणतायत. त्यांच्या या मार्गदर्शनाखाली आज रत्नागिरी स्मार्ट सिटी होते आहे आणि त्याची सगळी कामं सर्वत्र चालू आहेत आणि लवकरच आता 150 वर्ष झालेली आहेत आणि या वर्षभरामध्ये या 5-6 महिन्यामध्ये रत्नागिरीकरांना एक सुंदर अशी रत्नागिरी पाहायला मिळेल. तर तो मोठा प्रपंच असणार आहे. त्याच्यासाठी योग्य नियोजन पाहिजे, त्याच्यासाठी सर्व प्रकारच्या गोष्टींची उपलब्धता पाहिजे. तर त्याची योग्य ती सर्व निर्णय प्रक्रिया सन्माननीय सदस्यांमार्फत होऊन आणि पालकमंत्र्यांची योग्य वेळ घेऊन सर्व जे आमचे इकडचे मोठे सर्व शासकीय सनदी अधिकारी आहेत त्यांनाही वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आम्ही निमंत्रित करणार आहोत. त्यामुळे नगरपालिकेचा एक फुल प्लेजेड मोठा प्रोग्राम येत्या वर्षभरात तुम्हाला बघायला साजरा केला असं होत नाहीये. आज आम्ही तर आपण चांगले संकल्प वेगळ्या पद्धतीने जाऊयात ना, आपण चांगले संकल्प करूया, रत्नागिरी सुंदर स्वच्छ करूया. त्याच्यासाठी प्लास्टिक मुक्त रत्नागिरी आम्ही ठरवलेलं आहे आणि आजपासून सुरू झालेला आहे. शहर स्वच्छतेसाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या त्याची सुरुवात आता झालेली आहे. असे चांगले संकल्प आणि लोकांना चांगल्या सुविधा देण्याचा संकल्प आम्ही आजपासून केलेला आहे.